हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. शुभ सकाळ. आज माळावर, आज आमच्या माळावर आलोय. रात्री भरपूर पाऊस झालाय. तेव्हा काही नाला बिल्डिंग सांडवत नव्हती, तुम्हाला पाणी धावतो. आज मी 2-3 नाला वळणीचा तुम्हाला धावणार आहे. थोडं शो धावणार, म्हणजे थोडक्यात लय नाही. इथनं धावतो, काही तास पाणी वाहतंय मस्तपैकी. हो का, बघितलं का? खास म्हणलं वर चक्कर टाकावा, चहा पाणी झालं म्हणलं. चला, आज नवरात्रीचा पहिला दिवस. मस्तपैकी गचाड भरले, दिसला का? अशी परिस्थिती आहे. चला, तिकडल्या बिल्डिंग पाशी भेटू. तिकडे तळण एक बिल्डिंग आहे, तिकडे गेल्यावर चालू करतो. चल, लगेच भेटू. मित्रांनो, अशा प्रकारे मी कॅनेलला लागलेलो आहे आणि मी आता चाललोय तिकडल्या साईडला. तुम्हाला मग दावलं त्या काय माहिती का, मी इथनंच व्हिडिओ चालू केला, स्टार्ट केला. म्हणलं तिथवर जास्त तुम्हाला सांगावं काय विषय काय नाही. आमच्या जरा तळ्याची हवा बघायला चाललोय मी. आमच्या तळ्याचा काय विषय बाबा नेमका? हो, तळ्याची कंडिशन काय आहे? आमच्या तळ्याचा सांडवा वर आहे मित्रांनो, आणि मधला बारावा खाली गेलाय. म्हणजे तळ्याचा जरा धोका आहे थोडा. ते धोका बघायला चाललोय मी, कुठवर आहे काय. कॅनल मधनं सुद्धा पाणी वाहते, माळाचं उतारलेलं. अवघड आहे मित्रांनो परिस्थिती, सोपा विषय नाही हो. लय अवघड झालंय सगळ्याच गोष्टी. तुम्हाला ऐकू येतं ना? हो, काही वर कॅनेलच्या वर नाला आहे, त्या नाल्यातनं बी भरपूर पाणी वाहते. मला दिसतंय का पाणी? तो त्या झाडाच्या आड तिकडे नाला आहे बघा मस्तपैकी. तिथनं नळी खालनं, 2 नळी आहेत मोठी कॅनेलच्या खालनं. मी आता सध्या नळ्यावरच उपस्थित आहे, तुम्हाला धावतोच. थांबा. अहो, खाली दिसतंय एक पाणी. एवढा इकडं वरनं पटाडावनं तो का ती महाग दिसतोय का नाला, तयात नाही येते पाणी, सांडत न वाहता येतो नाला. अशी परिस्थिती आहे मित्रांनो सगळी. त्यामुळे म्हणलं सकाळ सकाळ एक फेरफटका हाणावं माळावर. काय नाही, हीच धावण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला. अहो का, असा परिसर आहे मित्रांनो आपला सगळा मस्तपैकी. मी तेव्हा तिकडून असंच आलोय वर आणि म्हणलं करावं चालू. मी इकडे तुम्हाला म्हणलं होतं, पण म्हणलं जाऊन द्या चला. आणि अशी अवस्था आहे मित्रांनो, तुम्हाला धावतो सगळी. भयंकर प्रमाणात अतिवृष्टी होती. अतिवृष्टी म्हणजे हो का, अजून आभाळ निघतच आहे. आभाळ निघायचं काय नाव घ्याय नाही, बंद व्हायचं. ऊन तर काय नाहीच. आज एक आठवडा 8-9-10 दिवस झालं ऊन तर काय विषयच नाही. उन्हांत विषय सोडूनच दिलाय. मी चलतोय हो का असं की देखो कसा विषय, 3rd क्लास विषय चाललाय सगळा पावसाचा. हो का, कॅनलमध्ये गडूजार पाणी. हो का, दिसलं का? गडूजार विषय चाललाय. कोणाच तरी गोदडी बी आली वाहून, तो का ती दिसते का? जुनी झाली असलेली दिली असं टाकून, जुनी झाली म्हणून. आणि अशा प्रकारे मित्रांनो मी आलोय जवळजवळ. आणि मित्रांनो, ही आमचं गेट आहे. आम्हाला कॅनलचं पाणी आलं ह्या गेटनी येतं. हो काय, हो काय, ही गेट आहे. हो काय, हे असंच जात आहेत. घाण पडली भरपूर आणि येत नाही, असं जाते खाली पाणी. पण आता सध्या काय
पाणी पावसाचं जास्त झालंय. इकडे कॅनलला यायचं म्हणत होती पण नाही वाटतं सोडलं. काय माणसाला इकडे ह्याच पाण्याने यायला लागलं यायला, ते सोडून अजून काय करायचं. पाणी पाजारते बघा, आवाज येतोय माळावरून. कॅनलमध्ये मासे कुठून आले, माझ्या डोळ्या शिरायला लागली पा. इथनं ही वर जातो तिकडं मोरवडकडे जातो हे कॅनेल. मोरडवरनं डोंबळवाडीवरनं कर्जत हातीत घुसतो. श्रीगोंदा इकडं असं पुण्याकडे जातो असा वर येऊ. मी आता खाली वळलोय आमच्या तळ्याकडल्या साईडला. लाव कसं आहे बघा, इथनं व्ह्यू दावतो तुम्हाला नजारा कसा आहे. असा झाला विषय खडाजिंगी झाला काय. तिथं माळा बी पाणी वाहते, कुठनं वाहते काय माहित नाही, पण वाहते एवढं तर नक्की. हो का बघा, आता प्युअर खडूक आहे इथं. इथनं पाणी वाहते. हो का, ह्या हे तळ्याकडं आलोय मी खास बघण्यासाठी की काय परिस्थिती हो तळ्याची परिस्थिती भयंकर दिसती. बाबळी बुडल्यात पार. तुम्हाला जवळनं नजारा दावतो काय परिस्थिती. हो चलतोच आहे मी मंगायचं टुकडुक मध्ये, आणि टुकडुक मध्ये पाणी धावतो मला टुकडुक. हो म्हणलं आज जरा वरचं वातावरणच कॅप्चर करावं आपल्या कॅमेऱ्यात, कारण की त्या दिवशी झाला पाऊस. म्हणलं तिथलं दावलं, म्हणलं आता वरची आज बी लय झाला रात्री. म्हणलं आता हिकडला विषय दावा काय विषय ती. रानांचं तर वाटोळं झालंच आहे मित्रांनो. शेताच तर वायालाच गेलंय, पण माणसाला जगायचं बी अवघड झालंय. वाटोळं तर सगळ्याच झालाय विषय, काय सांगावं आता. बघा हो का कशी परिस्थिती झाली बघ. माळा आला इचका का काहीतरी म्हणतात, इचका. हो कसं फुलला आहे बघा सगळ्या खडकावर. आणि मित्रांनो अवकाश परिस्थिती तळ्याची. मला माशांनी यायला लावलंय माळा आल्यामुळं, पण तुम्हाला जवळच जाऊन धावतो काय. मित्रांनो ही वाहत एक पाणी ही कॅनेल मधनं येते सध्या आपल्या, आणि तिकडून मी तुम्हाला लावलं तिकडून ते गेट करून. वरनं लांबनं बारीक दिसतंय, जवळ गेल्यावर पसारा दिसतो. खोल घेतंय त्यामुळं काय. मित्रांनो मध्ये लावण झालंच आहे तळ्याला, काय सांगायची परिस्थिती नाही. हो ती बाबळ बुडाली, हो हे काढलं सगळं बुडालंय हो काही. आणि हो इथं लावण झालंय, आणि सांडवा तिकडं वर आहे पार तिकडल्या साईडला काय तिथे. त्यामुळं काय होतंय माहिती का, सांडवा झालाय वर आणि मधली बाज झाली खाली, अशी परिस्थिती झाली. त्यामुळं थोडं भीतीचं वातावरण आहे, बाकीचं नाही काय. लय अति मुसळधार पाऊस झाला तर अवघड होऊ शकतं.
फुटल्यावर राडा होऊ शकतो. हो हा जर बेह जास्त आहे मध्ये बघा किती मध्ये त्या बाबळापाशी ती मधली तोका तोका ती बाबा दिसते मी बोट केलंय ती तिथनं थोडंच आहे म्हणजे अजून कमर इतकं पाणी जर वर चढलं तर धोका आहे. आणि तिकडं सांडवा राहतोय कमर इतकं नाही. मला वाटतंय डबल मी उभा राहीन माझे 6 फूट आहे आणि 12 फूट अजून सांडवा राहतोय आणि मध्ये 6 फुटाचं अंतर राहिले. 6 फूट अंतर राहिले म्हणजे 12 फूट तिकडं सांड्यातनं पाणी निघायच्या आधी ही मध्येच फुटन अशी परिस्थिती काय. त्यामुळं आलतो बघा म्हणलं काय विषय काय नाही बेकारीतच आहे साधारण अशी तशी म्हणलं चला जाऊन यावं वर. आणि चला मित्रांनो मी ह्या गोष्टीवर करतो व्हिडिओ एंड आणि भेटू सायंकाळच्या भागात. चला रामकृष्ण हरी बाय बाय.